पुणे शहरातील हडपसर भागातील सय्यद नगर येथील रहिवासी अन्सारी कुटुंबातील सदस्य 17 सीटर बस करून ते लोणावळा परिसरातील फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बाजूला रस्त्याच्या कडेला बस लावून सर्वजण झाडाझुडपातून 1.5 किलोमीटरचे अंतर चालत भुशी धबधब्याजवळ आले आणि या ठिकाणी ज्यावेळी पोहोचले तेव्हा धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. त्यामुळे 9 जण मध्यभागी जाऊन खडकावर बसलेले होते. मात्र याच वेळी डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस झाल्याने 10 ते 15 मिनिटातच पाण्याचा प्रचंड प्रवाह धबधब्यातून आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि यात 5 जण वाहून गेले. भुशी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 2 मृतदेह सोमवारी सकाळी सापडले. मारिया हिचा मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आला तर अदनान या 4 वर्षीय मुलाचा सायंकाळी मृतदेह सापडला आहे. भुशी धरणात वाहून जाणाऱ्या मुलीच वाचवणारे डॉक्टर सचिन विठोनर यांनी सांगितले की घटनेवेळी मी तिथेच होतो. एका मुलीला बाहेर काढले त्यावेळी तिचे हृदय बंद पडले होते. त्यामुळे तिला वेळेत CPR आणि तोंडाने श्वासोश्वास दिल्यामुळे तिचे हृदय देखील सुरू झाले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले असून अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ते निर्देश देण्याचेही शासनाकडून सांगण्यात आलेले आहे. ही भुशी धरणावरील घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून प्रत्येकाने येणाऱ्या या पावसाच्या दिवसात अशा घटनास्थळी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. ही चित्रफित पाहून अनेकांचे हृदय विलावून जाते आहे, कारण त्यात अनेकाचा मृत्यू झालेला आहे. आपल्या भागातही अशाच प्रकारचे धबधबे किंवा नदीचे प्रवाह असतील तर या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.
हीच परंपरा, तोच विश्वास. एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती.